नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण क्रियापदाचे 14 प्रकार बघणार आहोत. जरी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो क्रियापद असेल, तर या क्रियापदामध्ये 14 प्रकार आहेत आणि हे 14 प्रकार जर आपल्याला माहीत असले तर मात्र आपला क्रियापदाबद्दलचा जो संभ्रम आहे तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे क्रियापदे आपल्याला माहीतच असावेत, म्हणून खास करून हा क्रियापदाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. बघा, सर्वात अगोदर आहे स्थितीदर्शक क्रियापद. आपण 14च्या 14 क्रियापदाचे सगळे प्रकार आणि त्याची उदाहरणं सुद्धा बघणार आहोत. स्थितीदर्शक क्रियापद, तर याची माहिती आहे, कर्ता किंवा कर्माची केवळ स्थिती किंवा अवस्था दर्शवितात. बघा, कर्ता किंवा कर्म ह्या दोघांची केवळ स्थिती, नुसती स्थिती नाही तर त्यांची अवस्था सुद्धा दर्शवतात. त्याला स्थितीदर्शक क्रियापदे असे म्हणतात. बघूया उदाहरण बघूया. तो खुर्चीवर बसला आहे. आता बघा, तो कुठं बसला आहे? खुर्चीवर बसला आहे. म्हणजे त्याची अवस्था इथं आपल्याला दाखवलेली आहे, म्हणून याला म्हणायचं स्थितीदर्शक क्रियापद. दुसरं उदाहरण बघूया. झाड बागेत आहे. झाड कुठे आहे? बागेत आहे. म्हणजे त्या बागेची काय आपल्याला अवस्था सांगितलेली आहे किंवा त्याचं ठिकाण सांगितलेलं आहे, म्हणून याला स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतात. तिसरं उदाहरण बघा. आई घरात उभी आहे. आईची स्थिती सांगितली. पुस्तक टेबलावर पडले आहे. पुस्तकाची स्थिती सांगितली. तो तिथे झोपला आहे. तो कुठे झोपला आहे? तर तिथे झोपला आहे. त्या तिथेची ही काय केली? स्थिती सांगितली, म्हणून याला स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतात. नेक्स्ट आता बघू आपण पुढचा क्रियापदाचा पुढचा प्रकार. दुसरा प्रकार आहे स्थित्यंतर क्रियापद. स्थित्यंतरदर्शक क्रियापद कशाला म्हणायचं? एका स्थितीकडून दुसऱ्या स्थितीकडे होणारा बदल दर्शवतात. त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं म्हणतात. आता उदाहरण बघा. उदाहरण बघायचे झाल्यास, दुधाचे दही झाले. बघा, पहिलं काय होतं? दूध होतं आणि त्या दुधाचं काय झालं? मग दही झाले. म्हणजे एका स्थितीकडून दुसऱ्या स्थितीकडे त्याचा बदल झालेला आहे, म्हणून याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं म्हणतात. दुसरं उदाहरण बघूया. ती मोठी झाली. बघा, ती मोठी झाली म्हणजे ती पहिले कशी होती? लहान होती. आता लहानातून कशी झाली? मोठी झाली. म्हणजे स्थिती बदलली, म्हणून त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं म्हणतात. तो वकील बनला. बघा, बर्फाचे पाणी झाले. पहिलं बर्फ होता आणि त्याचं काय झालं? मग पाणी झालं. म्हणजे त्या स्थितीमध्ये बदल झाला, म्हणून याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं म्हणतात. पुढं बघा. रागीट माणूस शांत झाला. पहिलं तो माणूस कसा होता? रागीट होता, पण आता कसा झाला? शांत झाला. म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये काय झाला? बदल झाला, म्हणून याला स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतात. नेक्स्ट पुढचं 3 नंबरचं क्रियापद आहे सकर्मक क्रियापदे. आता याच्यामध्ये बघा, माहिती ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आवश्यक असतं त्याला सकर्मक. जिथं कर्म आहे त्याला सकर्मक असं म्हणायचं. आता इथे बघा, उदाहरण बघा. मी आंबा खाल्ला. म्हणजे काय? मी आंबा खाल्ला. आता इथं कर्म कसं ओळखायचं? खाणारा कोण? मी. खाल्लेला काय? आंबा. आंबा हे काय? कर्म आहे आणि मी हे काय? कर्ता आहे. म्हणून क्रियापदाचा अर्थ कशामुळे पूर्ण झाला? आंब्यामुळे झाला. बघा, वाक्यात जर मी खाल्ला, काही कळतं का? काय खाल्ला? काहीच नाही समजत. मग आंबा हे कर्म आहे आणि त्या कर्मामुळे या वाक्याची काय झाली? वाक्य पूर्ण झालं. म्हणून या अशा उदाहरणांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. दुसरं उदाहरण बघूया. तिने पत्र लिहिली. तिने पत्र लिहिली. बघा,
तिने हे काय कर्ता आहे आणि पत्र हे काय कर्म आहे. मग हे वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता पडली. तिने लिहिली, काय कळतं का? नाही समजत. म्हणून तिने पत्र लिहिली, पत्र हे कर्म आहे आणि म्हणून कर्म ज्या वेळेस क्रियापदाला मदत करतं, क्रियापदाची आवश्यकता पूर्ण करतं, त्याला सकर्म क्रियापद असं म्हणतात. मुलाने चेंडू फेकला, चेंडू. आता मुलाने फेकला, काय फेकला काहीच नाही समजत. भाला फेकला का गोटी फेकली का चेंडू फेकला का दगड फेकला काही समजणार नाही. म्हणून जेव्हा कर्म या क्रियापदाच्या सोबत येतो त्याला सकर्म क्रियापद असे म्हणतात. शिक्षकांनी पाठांतर घेतले, त्याने गाणे गायले. चला, क्रियापदाचा चौथा प्रकार आहे अकर्मक क्रियापदे. बघा, अकर्मक क्रियापदे ज्या क्रियापदाचा अर्थ कर्माशिवाय पूर्ण होतो. आता इथं कर्माची गरज नाही तरी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. थोडक्यात अकर्मक क्रियापद म्हणलं की तिथे कर्म राहत नाही. आता बघा, उदाहरण बघा, पक्षी उडतात. झालं ना, वाक्य कसं झालं? पूर्ण झालं. पक्षी उडतात. इथं कर्म आहे का? नाही. उडणारे कोण? पक्षी. आणि उडालेले काय? पक्षीच. म्हणजे कर्म नाही. तरी सुद्धा इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि त्या क्रियापदाला अर्थ सुद्धा आलेला आहे, अर्थ पूर्ण झालेला आहे. पक्षी उडतात म्हणून याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. अकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याला अकर्मक असं म्हणतात. मुलगा धावतो, सूर्य मावळला, तो हसतो, ती रडते. आता ती रडते इथं कर्म आहे का? नाही. तरी सुद्धा ते वाक्य कसं आहे? पूर्ण झालेलं आहे, म्हणून त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. चला, पुढचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापदे. आता द्विकर्मक क्रियापदे कशाला म्हणायचं? द्विकर्मक क्रियापदे कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी दोन कर्म असतात. बघा, द्वि म्हणजे दोन आणि कर्म म्हणजे कर्म. दोन कर्म असणाऱ्या वाक्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. आता इथं बघा, गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. बघा, शिकवणारे कोण? गुरुजी. गुरुजी हे काय झालं? कर्ता. शिकवलेले काय? गणित. गणित हे काय झालं? कर्म. आणि विद्यार्थ्यांना बघा हे काय? दुसरं कर्म. म्हणून इथं काय म्हणले? ज्या वाक्यामध्ये जेव्हा दोन कर्म जोडून येतात, शिकवते हे क्रियापद आहे, शिकवले हे क्रियापद आहे, दोन कर्म जोडून आले म्हणून त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. त्याने मला पेन दिले. बघा, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, त्याने भिकाऱ्याला अन्न दिले. आता इथं त्याने अन्न दिले पूर्ण होत होतं. कोणाला दिले? भिकाऱ्याला दिले. म्हणजे दोन कर्म आले. तिने मैत्रिणीला पुस्तक दिले. देणारी कोण? ती. दिलेले काय? पुस्तक. आता तिने हे कर्ता आहे आणि पुस्तक हे काय आहे? कर्म आहे. दिले हे काय? क्रियापद आहे. पण मैत्रीण हा शब्द पुन्हा दुसरा कर्म म्हणून जोडून आलेला आहे, म्हणून त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. अप्रत्यक्षपणे आलेला आहे. चला, पुढचा प्रकार बघूया. उभयविध क्रियापदे. बघा, उभयविध क्रियापद कशाला म्हणायचे? वाक्याच्या रचनेनुसार जी सकर्मक किंवा अकर्मक दोन्ही प्रकारे वापरली जातात. आता बघा, उभयविध म्हणजे वाक्याच्या रचनेनुसार सकर्मक पण आहे किंवा अकर्मक आहे, अशा दोन्ही प्रकारे वापरली जातात. त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. उदाहरण बघा, त्याने बाण सोडला. आता सोडणारा कोण? तो. सोडलेला काय? बाण. बघा, म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे आणि एखाद्या वेळेस कर्म नसला तरी सुद्धा ते काय? उभयविध क्रियापदे आहे. त्याने दोरी कापली, त्याने गाडी थांबवली, त्याने फुगा फोडला, त्याने पाणी सांडले. याला काय म्हणायचं? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. चला, नेक्स्ट. पुढचं 7 नंबरचं क्रियापद आहे संयुक्त क्रियापदे. आता संयुक्त क्रियापदे कशाला म्हणायचं? बघा,
धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून बनते. धातू साधित आणि त्याला सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनते. त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरण बघा, तो अभ्यास करून झाला. आता इथं कसं वाक्य आहे बघा. करणारा कोण? तो. हे काय? करता. केलेला काय? अभ्यास. हे काय? कर्म. आणि क्रियापद काय? झाला. पण इथं काय आलेलं आहे? सहाय्यक क्रियापद आलेलं आहे, करून. म्हणून याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. ती गाणे गाऊन संपविते. बघा, संपवणे हे काय? क्रियापद आहे, धातू साधित. आणि याला सहाय्यक काय आलं? गाऊन. आणि संपवण्याला ते हे काय लागला? प्रत्यय लागला. आणि गाऊन हे काय? सहाय्यक क्रियापद आलं. आता बघा, गाणारी कोण? ती. गायलेले काय? संपविलेले काय? गाणे. म्हणजे गाणे हे कर्म आहे आणि ती हे काय? कर्ता आहे. आणि संपविते, संपवितेमध्ये ते हा प्रत्यय आहे. आणि संपवणे हा काय? धातू साधित क्रियापद आहे. आणि त्याला सहाय्यकारी क्रियापद कोणता आलेला आहे? गाऊन. कशी संपवते? तर गाऊन संपवते. म्हणून याला संयुक्त क्रियापद असं म्हणायचं. मी आंबा खाऊन घेतला. तो पळून गेला. तिने काम करून टाकले. चला, पुढचं क्रियापद आहे सिद्ध क्रियापदे. आता सिद्ध क्रियापदे कशाला म्हणायचं? मूळ धातूपासून थेट बनलेली क्रियापदे. बघा, मूळ धातूपासून थेट बनलेली क्रियापदे त्याला सिद्ध क्रियापदे असे म्हणतात. आता बघा, उदाहरणार्थ, तो घरी गेला. बघा, जाणारा कोण? तो. गेलेला काय? तोच. गेलेला तोच. याच्यात कर्म आहे का? नाही. तर इथं काय? धातू साधितचा मेन धातू काय आहे? जातोचा जा. बघा, जापासून काय झालं? जातो. थेट बनलं. म्हणून याला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. तू इकडे ये. आता तू इकडे ये. ये शब्दामध्ये काय? ये. येचा धातू काय? येच. तो खाली बस. बस. बस हे काय? मुख्य धातू आहे. ती दररोज खाते. आता खातेचा धातू साधित शब्द काय? खा. खा हा धातू साधित शब्द आहे. खापासून काय झालं? खाते. तो रोज पाहतो. बघा, चला पुढचं बघूया. 9 नंबरचा साधित क्रियापद आहे. तर साधित क्रियापद कशाला म्हणायचं? माहिती, नाम, विशेषण किंवा अवयवांना प्रत्यय लावून बनलेला. बघा, नाम, विशेषण किंवा अवयवांना प्रत्यय लावून बनलेला क्रियापदाला साधित क्रियापद असे म्हणतात. साधित झालं. नाम, विशेषण आणि अवयवांना प्रत्यय लागला की. आता इथं बघा, त्याने भिंती रंगवल्या. आता इथं नाम काय? बघा, भिंती रंगवल्या. म्हणजे बघा, इथं काय झालं? त्यानेला बी ने लावला, प्रत्यय लावला. आणि रंगवल्या, मूळ धातू काय? इथं रंगवणे. आणि त्याला ल्या हा काय लागला? रंगव. आणि त्याला ल्या हा काय लागला? प्रत्यय लागला. म्हणजे साधित प्रत्यय लागला. म्हणून त्याला काय म्हणायचं? साधित क्रियापदे म्हणायचं. आता इथं पण बनलेलं आहे ना, तर इथं ला हे काय लागलेलं आहे? साधित क्रियापद लागलेलं आहे. त्याला परत प्रत्यय लागलेला आहे. त्याने रस्ता ओलांडला. आता मूळ धातू काय? ओलांडणे. ओलांड. मूळ धातू ओलांड. आणि त्यानं काय केलं? ला हा काय लावला? इथं प्रत्यय लावलेला आहे. ती मला जाणवते. जाणीव ही. आणि ते हे प्रत्यय लागला. तो पाणी भरतो. इथं मूळ शब्द काय? भर. धातू साधित शब्द भर. आणि तो हा काय लागला? तिथं प्रत्यय लागलेला आहे. तो हा प्रत्यय लागलेला आहे. तिने सुखावले. आता इथं बघा, सुख आणि वले हा त्याला प्रत्यय लागला. म्हणून अशा उदाहरणांना साधित क्रियापदे असे म्हणतात. चला पुढचं 10 नंबरचं क्रियापद बघूया. प्रयोजक क्रियापदे. करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याला करायला लावतो
त्याला प्रयोजक क्रियापदे असे म्हणतात. बघा, प्रयोजक क्रियापदे कशाला म्हणायचं असा जर प्रश्न आला तर तिथं काय होईल, करता स्वतः क्रिया न करता, म्हणजे स्वतः क्रिया करत नाही आणि ती क्रिया कुणाला करायला लावतो, दुसऱ्याला करायला लावतो, त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. उदाहरण बघूया. आई मुलाला हसवते. बघा, आई स्वतः हसते का, नाही. स्वतः क्रिया करते का, नाही. ती दुसऱ्याला करायला लावते. कुणाला इथं हसवली, आईनं मुलाला हसवले. म्हणून हे वाक्य काय, प्रयोजक क्रियापदाचे हे वाक्य आहे. शिक्षिका पाठांतर करून घेतात. आता या ठिकाणी पण तसंच आहे बघा. शिक्षिका स्वतः पाठांतर करते का, नाही. तर ती काय करते, दुसऱ्याकडून पाठांतर करून घेते. स्वतः क्रिया न करता ती क्रिया जर दुसऱ्याला करायला लावली तर ती कोणतं क्रियापद होतं, प्रयोजक क्रियापद. तो मला चालवतो, ती चित्र काढते, तिने वासराला पाजले. चला, पुढचं 11 नंबरचं क्रियापद आहे शक्य क्रियापद. आता बघा, त्या नावातच काय दिलेलं आहे, क्रियापद कशाला म्हणायचं, शक्य क्रियापद कशाला म्हणायचं. अहो, कर्त्याच्या क्रिया करण्याच्या क्षमतेचा बोध होतो. ज्या वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो कर्ता क्रिया करण्याच्या त्याची जी क्षमता आहे त्याचा जो बोध होतो त्याला म्हणायचं शक्य क्रियापदे. आता बघा, मला आता चालवते. बघा या ठिकाणी मला आता चालवते म्हणजे तिथं काय क्षमता, चालण्याची जी क्षमता आहे त्या क्षमताचा बोध होतो इथं, म्हणून याला शक्य क्रियापदे म्हणतात. ती पळवते म्हणजे तिला आता पळवत आहे. पळवते म्हणजे काय, तिला आता पळवल्या जात आहे. म्हणजे पहिलं पळवल्या जात नव्हतं, दम यायचा, आणि आता पळवते, म्हणून इथं काय शक्य क्रियापदे. त्याच्या क्षमतेचा बोध होतो, कर्त्याच्या क्रिया करण्याच्या क्षमतेचा बोध होतो, हे एवढं लक्षात ठेवायचं. त्याला बोलवते, मला हे काम करवते, मुलाला पोहवते. चला, पुढचं क्रियापद आहे करणरूप क्रियापदे. करणरूप म्हणजे काय, होकारार्थी. क्रिया घडल्याच्या किंवा होकारार्थी अर्थ व्यक्त करणारी. बघा, क्रिया घडल्याचा किंवा होकारार्थी अर्थ व्यक्त करणारी त्याला म्हणायचं करणरूप किंवा होकारार्थी क्रियापदे. आता बघा, आता इथं काय, मी अभ्यास करतो. उदाहरण बघा, मी अभ्यास करतो, होकारार्थी आहे. क्रिया घडली, अभ्यासाची क्रिया घडली आणि ते सांगणारं काय, करतो. हे करणरूप क्रियापद. तो गावाला जातो, होकारार्थी आहे. अर्थ व्यक्त करणारी क्रिया घडली, गावाला जाण्याची क्रिया घडली. ती आंबा खाते, होकारार्थी. आम्ही खेळ खेळतो, होकारार्थी. तो सत्य बोलतो, तर याला करणरूप होकारार्थी असे म्हणतात. चला, पुढचा प्रकार बघूया क्रियापदाचा 13वा, अकरणरूप क्रियापदे. आता मग आपण करणरूप बैठलं, आता इथं काय बघायचंय, अकरणरूप. अकरणरूप म्हणजे नकारार्थी क्रियापदे. आता याची माहिती बघा, क्रिया घडत नसल्याचा किंवा नकारार्थी अर्थ व्यक्त करणारी. क्रिया घडत नाही किंवा त्याचा नकारार्थीच अर्थ व्यक्त करणारा जो क्रियापद असतो त्याला काय म्हणायचं, अकरणरूप नकारार्थी क्रियापदे. उदाहरण बघा, ती अभ्यास करत नाही. नकार आहे सरळ सरळ, ती अभ्यास करत नाही, क्रिया घडत नाही अभ्यास करण्याची, नकारार्थी आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, अकरणरूपी क्रियापदे. तो गावाला जात नाही. बघा, म्हणजेच गावाला जाण्याची क्रिया घडली का, नाही घडली, नकारार्थी. ती आंबा खात नाही, आम्ही खेळ खेळत नाही, नकारार्थी. जे सत्य तो सत्य बोलत नाही. चला, क्रियापदाचा 14वा प्रकार बघूया, अनियमित किंवा गौण क्रियापदे. आता बघा, ह्याची माहिती जर आपण घेतली तर काळानुसार रूप बदलणारी किंवा अनिश्चित असणारी क्रियापदे त्याला म्हणायचं अनियमित किंवा गौण क्रियापदे. मला हे काम नको. बघा, मला हे काम नको अनिश्चित आहे, अनियमित आहे, म्हणून याला काय म्हणायचं, अनियमित किंवा गौण क्रियापदे. गौण वाक्य आहे, तो तिथे आहे, तो कुठे आहे, तिथे आहे. हे करू नये, हे नाही. आता बघा, हे नाही इथं सुद्धा काय आहे, अनिश्चित आहे. तू इथे हो, हे असे. चला, आता शेवटचा
आपल्याला क्रियापद पाहायचं आहे भाव कर्तृ क्रियापदे. आता भाव कर्तृ क्रियापदे कशाला म्हणायचं? कर्ता वाक्यात नसून क्रियेच्या भावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बघा, कर्ता वाक्यामध्ये आहे का? नाही. तर क्रियेच्या भावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. त्याला म्हणायचं भाव कर्तृ क्रियापदे. उदाहरणार्थ बघूया. आज लवकर उजाडले. बघा, आज लवकर उजाडले. त्या कर्ता तर वाक्यात आहे का? उजाडलेला कोण? नाही. येतं का काही? नाही. उजाडलेले नाही आहेत. बघा, म्हणजे कर्ता आहे का? नाही. कर्ता नसून क्रियेचा भावातच अर्थ, क्रियेच्या भावामध्येच आपल्याला अर्थ समजतो, त्याला भाव कर्तृ क्रियापद असं म्हणतात. आज लवकर उजाडले. त्या उजाडले, आज लवकर उजाडले ह्या वाक्यामध्येच आपल्याला भाव समजतो. सांज वेळेस मळभ दाटले. बघा, कर्ता वाक्यात नसून क्रियेच्या भावातच अर्थ दडलेला आहे. सांज वेळेस मळभ दाटले. पुढचा बघा, पुणे मुंबई गडगडले. आता बघा, इथं सुद्धा काय कर्ता नसून त्या क्रियेचा भाव जो आहे तर तो तिथं स्पष्ट आपल्याला दिसतोय. म्हणून याला काय म्हणायचं? भाव कर्तृ क्रियापदे. बाहेर विजा चमकल्या. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता नसून क्रियेच्या भावामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. हवा चिंचली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कळवायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.